एकाला काय 25 कोटी दिले एकाला. आता त्याचा जो खर्च येईल तो मग भविष्यामध्ये मग असं बोललं पण जाते का युद्ध होईल तर पाण्याकरता होईल. तर भविष्यामध्ये वसई विरारवाल्यांना पाणी पुरं पडण्याकरता म्हणजे आलं पाणी ते आलं, आणखीन जवळपास एवढंच पाणी नवीन होणाऱ्या धरणातून आपल्याला भविष्यात वसईवाल्यांना मिळू शकेल. आम्ही असू नसू पण रेकॉर्डवर नक्की हे आहे का आमच्या कारकिर्दीत ते पाणी आणलं आणि येणारं पण आमच्या कारकिर्दीत पास करून घेतल्यात, त्याचे पैसे भरल्यात. मग नुसतं डॅम हे करण्याकरता 160 कोटीचा एक चेक दिलेला, लक्षात आलं का? करून ठेवलंय. समाधान फाउंडेशनच्या माध्यमातून पण बरंच काम होत असतं. अगदी पूर आला, आम्ही जे जेवणाचं डब्याचं जेवणाचं वगैरे बोललो त्यावेळी मी जीवदानी मंदिर बोललो, हे बोललो, साईबाबा मंदिर आमचं बोललो, विवा चॅरिटेबल ट्रस्ट, समाधान फाउंडेशन असेल, इवन गुरुद्वारा, या सगळ्यांचं सहकार्य आपण घेतलं ना. काही जणांनी डिस्ट्रीब्युशन करण्याकरता केलं, कोणी बनवण्याकरता केलं, कोणी खर्च केलं, असं या सगळ्या मंडळींनी केलं. समाधानचं काम चांगलंच असते, ते मला अदरवाईज पण मदत करतात. आता पण एक मोठी मदत केली. सेवाभावी लोक योग्य असतात सगळ्या अडी अडचणीमध्ये. मग रेल्वेचं काय कधी हे झालं तरी सगळेजण धावणार, अमुक झालं तरी धावणार. मदत महत्वाची. खरं आहे. त्याच्या बाबतीत काय वसई विरारमध्ये तुमच्या नजरेतून तर अनेक गोष्टी उभ्या